हॅलो. आज आपण बनवणार आहे विरारचे भुजिंग. पहिले बटाटे कापून घ्यायचे आणि नंतर त्याला फॉकने होल पाडून घ्यायचे, कारण त्यामध्ये मसाला जाण्यासाठी. पूर्ण बटाट्यांना मी होल पाडून घेतलेले आहे. होल पाडल्यानंतर ते मसाला पूर्ण लागतो चांगला. जरा वेळ लागतो, पण छान होते रेसिपी. मी पहिल्यांदाच बनवते, पण छानच होते. असे सगळे पूर्ण बटाटा पण कडक आहे. होल पाडताना जरा त्रास होतो, खूप कडक आहे बटाटा. मी लाल बटाटा घेतलेला आहे, साधा बटाटा नाही घेतला. लालसर कलरचे जे बाजारात आले तर मार्केटमध्ये बटाटे नवीन, ते घेतलेले आहे. आपण खूप गोड आहेत ते बटाटे, चविष्ट आहेत, म्हणून मी ते घेतले. आता पूर्ण बटाटे होल पाडत आपण आलेला आहे. थोडेसे बाकी आहे, त्यांना पण पाडून घेऊया. हे चिकन ठेवलेलं आहे मी. मीठ, मसाला, हळद, अद्रक, लसूण सगळं मसाला लावून ठेवलेलं होतं पेस्ट करून. मग ते सर्व मी, माझ्याकडे हे नाही आहे ना, सळ्या नव्हत्या. मी स्क्रूड्रायव्हर घासून घेतला. चिकनला पण आपण होल पाडून घ्यायचे. दही लावून घेऊया. चिकनमध्ये दही लावले, मसाला लावला, मीठ, हळद, मीठ आणि दही लावून चोळून घ्यायचे. दही ते मोरेपर्यंत मी ठेवलेलं होतं थोडा वेळ. पूर्ण दही लावून भिजत ठेवलं होतं, बराच वेळ ठेवलेलं. मीठ थोडं टाकलेलं होतं पहिलं, मी थोडंसं टाकलेलं आहे. पुदिना, अद्रक, लसूण आणि पुदिना बारीक करून घेतलेला आहे. त्याची चटणी केली, त्याला थोडंसं लावून घेतलेलं आहे सोडून. आणि मग ते सारखं मिक्स केल्यानंतर, पहिले पण लावलेलं मीठ, हळद, आणि आता मी मीठ लावलेलं आहे. पुदिना, कोथिंबीर, अद्रक, लसूण ते पेस्ट लावून मी थोडा वेळ भिजत ठेवलेलं. नंतर लाल मसाला टाकलेला आहे. लाल मसाला लावून परत मिक्स करून घ्यायचे. त्यांना पूर्ण मसाले मिक्स होऊन सगळीकडे एकसारखं टेस्ट यायला पाहिजे. कुठे लावला कुठे नाही असं नाही. त्यात आता बटाटे पण आपण मिक्स करून घेऊया. बटाट्याला पण चांगला मसाला लावून घेऊया. बटाटा मिक्स करून झालं. बटाटा जरा मी जास्तच घेतलाय, मला बटाटा आवडतो म्हणून मी घेतलेला आहे जास्त बटाटा. माझ्या मोठ्या मुलग्याला पण बटाटा खूप आवडतो. चिकनपेक्षा मला बटाटा जास्त आवडतो, म्हणून मी बटाटे जास्त घेतले. पूर्ण सगळं मसाला लावून घ्यायचा. मसाला बरोबर झालेला आहे, कमी पडला नाही आहे, बरोबरच झालेला आहे. साल काढलेलं नाही मी बटाट्याचे, बिना सालचं असं साल न काढताच मी बनवलेलं आहे. साल काढायचीच नसते तशी. एकसारखं मसाला लावलेला आहे. जरा भांडं छोटं पडलेलं आहे, छोटे भांडं पडले नाही तर मिक्स बरोबर झालं. थोडंसं मीठ कमी पडेल म्हणून जास्त बटाटे झाले, थोडं परत हळद मीठ लावून घेतलेलं आहे. बटाटे चिरल्यानंतर खूप झाले. पहिले 2 बटाटे घेतले, तेवढं मला वाटलं नव्हतं.
ते जास्त कमी मसाला जास्त होईल असं वाटलं नाही. पण बटाटे कापल्यानंतर खूप झालेत म्हणून मसाला कमी वाटतो. म्हणून तिखट आणि मीठ थोडंसं वरून टाकलेलं. नाही तर मसाल्यामध्येच मी टाकलेलं होतं. आता आपण घेतले दालचिनी, धने, काळी मिरी, धने, दालचिनी, काळी मिरी, लवंग, शहाजिरा, इलायची, दगडी फूल आणि तमालपत्र हे सर्व गरम मसाले घेतलेले आहेत. त्यानंतर हा गरम मसाला थोडा कढईतून गरम फक्त करून काढायचा, भाजायचा नाही जास्त, फक्त गरम करायचं आणि काढायचा. सगळे मसाले दालचिनीचा थोडा जास्त वापर केलेला आहे. दालचिनीमुळं टेस्ट वेगळी येते. मला दालचिनीचा स्वाद पण जास्त आवडतो. जास्त भाजायचं नाही, करपवतं काळं पडेपर्यंत नाही भाजायचं, थोडंच भाजून घ्यायचं. हे भरड केलेलं आहे, जास्त बारीक मसाला नाही केला, अवडझबड केलं थोडासा असा. थोडं मिक्स करून घेऊया आपण. बरोबर झालेलं आहे. नंतर आपण एका बटाटे भाजून घेतलेत. बटाटे असे थोडं ट्राय केले मी भाजायचे, पण वेळ लागणार, खूप वेळ लागेल ह्या बटाट्याला भाजायला. एक एक बटाटा भाजायचा म्हणजे खूप वेळ लागणार. म्हणून मी प्रयत्न करते भाजायचा, बघू किती वेळ लागतो. खूपच वेळ लागायला लागला. पण छान भाजला गेला, बटाटा पूर्ण भाजला गेला, छान दिसतो. आता मी स्क्रूड्रायव्हर घेतलेला आहे सळी, त्यात बटाटा घातलेला आहे, 2-3 बटाट्याचे काप घातलेत. नंतर मी चिकनचा एक तुकडा घातलेला आहे. बटाटे व्यवस्थित सेट करून घेऊया. बटाटे सेट झाले की चिकनचा पीस लावूया आपण. मी पहिले बटाटेच घातले, सगळे बटाटे लावून घेतले. बटाटेच भाजून घ्यायचे पहिले. नंतर एक चिकनचा पीस लावलेला आहे. आता आपण बघू कसे भाजतात ते. ते वेळ लागत होता, बटाटा एक 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 पीस भाजायला वेळ लागत होता, म्हणून मी असे हे केले. पण एक एक पीस सुद्धा छान भाजत होता, पण वेळ लागणार जास्त, म्हणून मी सळीमध्ये घालून घेतले ते. आपण सुद्धा करू शकता, सळी नसेल आपल्या घरी काही सामान नसेल तरी सुद्धा ही रेसिपी सर्वजण बनवू शकतात. छान असे एकसारखे फिरवून फिरवून भाजून घ्यायचे. ते बटाट्याचे भाजलेले आणि ते भाजलेले फरक आहे. ते जास्त भाजले सगळीकडून, ते आता थोडे आतून थोडे भाजू शकणार नाही, म्हणून मी हलवून घेतले, फिरवून फिरवून घेतलं. चिकनला वेळ लागणार थोडा, आपण सेट करून करून फिरवून घेऊया.
गॅस थोडा जातो वेस्ट, पण रेसिपी छान बनते. पूर्ण बटाटा भाजण्यासाठी मी सगळीकडून फिरवून घेतलेलं आहे. एकाच बाजूला भाजायला नको, तर फिरवूनच घ्यावं लागतं. एकसारखं धरलं तर एकाच जागेला जळून जाईल, म्हणून ते फिरवून फिरवून एकसारखे घ्यावे लागतात. हे बघा किती छान निघालेत, किती छान झालेत बटाटे भाजून. दिसायला पण किती छान दिसतात बघा. आता आपण दुसरी सळी लावूया. पहिले चिकनचा तुकडा टाकूया त्यामध्ये. ते चिकन चिकन लावूया. बटाटा वेगळा, बटाटा शेकायला वेळ लागत नाही, चिकन शेकायला आजपर्यंत वेळ लागतो, म्हणून मी असं बनवलेलं आहे. एक 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 सळीमध्ये घालून घ्यायचं. मसाला पण बरोबर झालेला आहे, खाली मसाला शिल्लक राहिला. आता आपण दुसरी सळी भाजून घेऊया. मी तेल वगैरे काहीच घातलं नाही, कारण तेल घातल्यानंतर गॅस काळा होतो. चिकनमध्ये तेल घातलं असतं ना तर गॅस काळा झाला असता, म्हणून मी तेल घातलेलं नाही, फक्त मसाले घातले. मसाले घालून एकसारखं भाजून घ्यायचं. छान एकसारखे भाजले. असं नाही की कोळलाच पाहिजे, कोळशावरच करायला पाहिजे, असं काय नाही. गॅसवर सुद्धा तुम्ही भोजन बनवू शकता. आता आमच्या घरी नाही आहे शेगडी वगैरे, माझ्याकडे नाही आहे, म्हणून मी गॅसवरती बनवलं. पण छान भाजले गेले माझे पीस. चिकन वगैरे सगळं भाजलं. हे बघा, अजून एका साईडला चिकन थोडं कच्चं असेल म्हणून मी फिरवून घेतलं. पाठीमागची बाजू हाताला भाजेल म्हणून मी फॉक्सने ढकलत आहे. बघा किती छान भाजले गेले. रेसिपी छान झालेली आहे. बोलण्यात काही जरी मिस्टेक होत असेल माझ्या, तर क्षमा करावी, पण रेसिपी खूप सुंदर झालेली आहे. मी जास्त बोललेलं नाही, कधी बोलू शकत नाही जास्त, पण रेसिपीकडे लक्ष द्या, माझ्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका, रेसिपी समजून घ्या. आता ही तिसरी सळी लावलेली आहे चिकनची. 3 सळीमध्ये झालेलं आहे माझं. हा मसाला आहे तो लावून घेऊया आपण. पूर्ण मसाला वेस्ट जायला नको म्हणून मी टाकून दिला त्याच्यावरती. आता तिसरी सळी आपण भाजून घेऊया. थोडा वेळ लागतो भाजायला. तुमच्याकडे शेगडी असेल तर तुम्ही लवकरात लवकर बनवू शकता. शेगडीवरती 2-3 सळ्या ठेवल्या तर पटकन होऊन जातं, पण गॅसवरती एक एक सळी भाजायला वेळ लागतो. आता आपण कढई ठेवून तेल टाकूया आणि कांदा टाकूया. तेलामध्ये तेलामध्ये कांदा टाकून घेतलेला आहे.
कांदा थोडा परतून घेऊया. जास्त असं कलर येईपर्यंत नाही भाजायचा. आपण गरम मसाल्याचं पाणी ओतलेलं आहे ते थोडंसं मसाला होता तो मसाला केला तर गरम मसाला त्याचं पाणी करून ओतलेलं आहे कांद्यावर. आणि नंतर मग आपण थोड्या वेळ हलवून घेऊया. परतून पाणी उकळू देऊया. आणि त्यामध्ये सगळे आपण चिकनचे पीस, बटाट्याचे पीस आपण त्यामध्ये ओतून घेऊया. चांगला हलवून घेऊया. हलवल्यानंतर थोडा वेळ असं पूर्ण मसाला लागेपर्यंत हलवून घेऊया. पूर्ण मसाला लागलेला आहे. परतून आपण व्यवस्थित परतून घेऊया. मसाल्याचं पाणी पूर्ण घालून घेऊया. झालेलं आहे. आपण गॅस चालूच आहे. थोडे आता मसाल्याचं पाणी घातलेलं आहे. परत आपल्याला एक फिरवून घेऊया. आपण आता परत घेऊया. पाणी घातलेलं आहे ना आता, म्हणून अजून एकदा फिरवून घेऊया. मसाल्याचं पाणी वेस्ट जाऊ नये म्हणून मिक्सरचं झाकण लावून ठेवूया. थोड्या वेळानं कोथिंबीर टाकलेली आहे. पाणी सगळं आटलेलं आहे. पाणी आटलेलं आहे. चिकन भाजलेलंच होतं ना, त्यामुळे चिकनला वेळ नाही लागत. आणि मग हे मी पोहे टाकलेले आहेत. पोहे टाकून भुर्जीमध्ये मी पोहे भिजवून धुवून ठेवले होते. माझी पद्धत वेगळी आहे, पण छान आहे. मी पोहे धुवून ठेवले होते आणि नंतर टाकले. पण रेसिपी छान झालेली आहे. एकदम चवीला उत्कृष्ट झालेले आहे. टेस्टी आणि सगळ्यांना आवडली आमची रेसिपी. घरी सगळ्यांना आवडली. छान झालेले आहे. सुगंध तर एवढा सुटलेला होता, खूप सुगंध सुटलेला आहे. कोयला मी ठेवला होता धूर द्यायसाठी थोडासा, पण तो पावसामुळे थोडासा भिजल्यामुळे एवढा काही धूर आला नाही. तरी थोडासाच धूर आला होता. थोडासा धूर येऊन मी ठेवलं होतं. झाले, रेसिपी झाली आहे. आम्ही खात आहोत, टेस्ट करत आहोत. खूप चिकन शिजलेलं आहे. खूप बटाटा